नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. जायनावाडीत पेसा कायदा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन. अकोले तालुक्यातील जायनावाडी येथे पेसा कायदा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका पेसा व्यवस्थापक बन्या बापू सहाणे, स्वच्छ भारत समूह समन्वयक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिर घेण्यात आला. 24 डिसेंबर 1996 रोजी लागू झालेला एक ऐतिहासिक कायदा आहे, जो भारतीय राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचीत समाविष्ट असलेल्या अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समुदायांना स्वशासनाचे अधिकार देतो. हा कायदा ग्रामसभेला केंद्रस्थानी ठेवून जमीन, पाणी, वनसंपदा आणि स्थानिक संस्कृतीचे संरक्षण करण्याचे अधिकार आदिवासींना देतो. यावेळी पेसा व वनहक्क कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामसभेचे वैधानिक अधिकार व जबाबदाऱ्या यांची माहिती, वनहक्क दावे सादर करण्याची प्रक्रिया, अनुसूचित क्षेत्रातील नागरिकांचे हक्क व शासनाच्या योजनांची तसेच शंका निरसन व प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. गावागावात पेसा कायदा अंमलात आला पाहिजे असे बोलताना सांगितले. स्वच्छ भारत मिशन, गावागावात सार्वजनिक तसेच वैयक्तिक शौचालय बांधले पाहिजे. शासनाकडून भरपूर प्रमाणात योजना दिलेल्या असतात, त्या योजना आपण आपल्या गावात राबवल्या पाहिजे अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामविकास अधिकारी विशाल धांडे, पेसा व्यवस्थापक बन्या बापू सहाणे, स्वच्छ भारत समूह समन्वयक अशोक कडलक, पेसा अध्यक्ष काळू भांगरे, सोमनाथ भांगरे, राजू भांगरे, पांडुरंग भांगरे तसेच सीआरपी कावेरी भांगरे, अंगणवाडी सेविका अलका भांगरे तसेच गावातील सर्व महिला ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी गोरख भांगरे यांनी आभार मानले. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.